आता माध्यमांशी बोलत होत्या. मॅडम कशाला अटक करताय? आम्ही फक्त बाईट देतोय तुम्ही काय केलं मॅडम, आम्ही फक्त बाईट दिली आहे मॅडम. मॅडम कशाला ताब्यात घेतलं त्यांना? नाही काही नाही. मी न्यूज करते, मी व्हिडिओ घेते, मी न्यूज करते, मला न्यूज प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो, मराठा म्हणून आम्ही धिक्कार करतो. घेऊन चाललेल्या बाईट दिल्यामुळे आम्हाला आतमध्ये टाकलं गेलं. आम्ही काही केलेलं नाहीये, फक्त बाईट दिल्यामुळे आम्हाला आतमध्ये टाकलं गेलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात जागा बदलावी अशी विनंती केली होती, मात्र आंदोलक नाही. हे मुख्यमंत्री जे हे शेडजीचे मुख्यमंत्री आहेत. आज मराठ्यांची सत्ता असूनही मराठी माणसांसाठी कोणीही नेता कोणीही उभा राहत नाहीये. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला वाटलं होतं एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट करतो जे ते खरे मराठा आहेत तर त्यांनी बोलावं याबद्दल किंवा सरकारमधून बाहेर पडावं. इथे आपण बघताय मोठा मोर्चा आलेला आहे. मोठ्या प्रमाणातला हा मोर्चा अचानक या ठिकाणी आलेला आहे. हा मोर्चा आलाय तो माहिती नाही, मात्र मोठ्या प्रमाणातला हा मोर्चा आहे. मगाशी जसं मी म्हणालो की इथे संघर्ष होणार हे नक्की आहे आणि असा संघर्ष आता आपल्याला बघायला मिळतोय. अचानक सर्व कार्यकर्ते एका बाजूने आलेले आहेत, हे वेगवेगळ्या ठिकाणी जमलेले होते, आपल्याला कार्यकर्ते होते. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आहेत ती थांबवणं मुश्किल झालेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोक इथे आलेली आहेत कारण मराठीचा मोर्चा आज काढण्यात आला होता, मात्र या मोर्चाला परवानगी दिली गेली नाही. मॅडम काय सांगाल, कशाला काय? आमच्या हक्कासाठी आम्ही लढतो आणि आम्ही लढणार. आम्हाला आतमध्ये टाकलं तरी आम्ही जाणार, पण आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार. हे प्रश्न येऊन आमच्या इथे हुकूमशाही टाकून आम्ही नाही ऐकणार. आम्ही ऐकणार नाही, आम्ही आंदोलन करणार ह्या मतावर ठाम आहे सर्वजण.